हाय फ्रेंड्स, वेलकम इन नेक्स्ट पार्टमध्ये. तुमचा पहिला पार्ट तर तुम्ही बघितलाच असेल. तर हा आपला आहे नेक्स्ट पार्ट. तर वेलकम आहे सर्वांचं. मी दीपू पाटीलच्या ब्लॉगमध्ये वेलकम आहे सर्वांचं पुन्हा एकदा. तर आता आपण सुरुवात करूया. तुम्ही एंट्री बघितलीच असेल. आता आम्ही चाललो आहे बॅक साईडला कारण की होता आमचा तिथं हॉल बुक केलेला होता. म्हणजे पार्टी हॉल होता, तो बुक केलेला होता बड्डेसाठी. तिथं डेकोरेशन वगैरे सुरू होतं. तर तुम्ही बघू शकता एंट्री आम्ही करत आहे. हा प्रिन्स बघा आमचा, याचाच लहान भावाचा बड्डे होता. तो बघा बड्डे बॉय आमच्या. तर पाहिलं त्याला. तर आपण आता एंट्री केली बघा. डेकोरेशन अजून बाकी होतं, सुरुवात केलेली होती डेकोरेशनसाठी. ऑलमोस्ट सर्व पार्टी बाकी होती आताशी सुरुवात. आणि आम्हाला लेट झालं होतं, लगेच आमचा फोटोशूट सुरू झाला होता. तर मी सर्वांचा फोटोशूट करत होती. हॉटेल तर 1 नंबर होती, ब्लीच काउंटी इन धुले. ओके, तुम्ही धुलेमधून वॉच करत असाल तर या नक्की. मी हा मिरर ट्राय करत होती पण माझ्याकडनं होतच नव्हतं. मी त्यांना सांगत होते हा मिरर का नाही ट्राय होतं. म्हणजे बंद झालं आहे. म्हटलं काय कामाचं, म्हटलं माझ्याच टायमाला का बंद झालं. म्हटलं इट्स ओके, नाही प्रॉब्लेम, मजाक करते म्हटलं. तर मेन्यू अजून बाकी होता लावायचा. हे फक्त जेवणाचा मेन्यू होता आमचं. ते बाकीचं सामान ते आणणार होते. तर मम्मी त्यांना म्हटलं चला आपण बाहेर हॉटेल बघून या. तर इकडच्या साईडला इकडे सर्व गेम झोन आहे, खूप छान आहे. आम्ही तिकडे काही गेलो नव्हतो, आम्ही इकडेच राहिलो होतो. तर लगेच आमचा आणखी मामी आणि सर्वजण आले. तर आमचा फोटोशूट सुरू झाला होता. आणि फ्रेंड्स, मी कशी दिसत आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि आमची पूर्ण फॅमिली, सर्व फॅमिलीचे मेंबर्सला बोलवलं होतं बड्डे पार्टीसाठी. तर आम्हाला पहिले स्टार्टअपसाठी म्हणजे ज्यूस दिला गेला होता. तर आम्ही ज्यूस वगैरे घेतलं होतं. त्यानंतर आमच्या भाऊने केक आणला होता. तर केकला पाहून सर्वजण शॉक झाले होते की आम्हाला केव्हा खायला भेटेल. नो प्रॉब्लेम. तर डेकोरेशन पण झालं होतं. ऑलमोस्ट सर्व पार्टीचं डेकोरेशन झालं होतं. तर आता टाईम होता केक कटिंगसाठी. तर सर्व चिल्लर पार्टीला घेतलं होतं जवळ. आणि वहिनी आणि मामी सर्वजण उभे होते. तर बड्डे सेलिब्रेशन सुरुवात झाली होती. केक पण कट केला होता बड्डे बॉयने. तर सर्वजण बघा विश करताय. तर आपण पण विश करू हॅपी बड्डे. तर चला पुढे जाऊया. तर सर्वजण आता फोटोशूटसाठी एक जण जात आहेत आणि फोटोशूट करता आहे. तर आम्हाला त्यानंतर मंचाव सूप दिलं गेलं. सर्वांनी मंचाव सूप पिलं. खूप छान होतं मंचाव सूप, गरम गरम होतं, तो तिखट लागत होतं. तर त्यानंतर सर्वांना स्टार्टअप येत होतं. त्यानंतर स्टार्टअपमध्ये चिकन वगैरे होतं, तंदूर वगैरे. तर मला पहिल्यामध्ये केक खायचा होता, मी केक आणला. त्यानंतर चिकन वगैरे होतं, फिश होतं आणि पनीर चिल्ली वगैरे होतं. हे स्टार्टअप होतं. तर सर्वांनी ट्राय केलं. आणि बड्डे बॉयच्या मागेशे मंकीसारखा बड्डे गिफ्टचं हे लागून गेलं होतं कवर. तर त्यानंतर सर्वजण त्यांच्या पार्टीमध्ये बिझी होते, खाण्यामध्ये बिझी होते, कोण कशामध्ये बिझी एक्स्ट्रा. तर सर्वजण खात होते आणि बाकीजण नाही खाणारे होते, त्यामुळे बाकीचे दुसरं ट्राय करत होते. तर खूप एन्जॉय करत होते सर्वजण. खूप आमची फॅमिली अशी की सर्व ट्राय करतात आणि ऑलमोस्ट सर्व एन्जॉय करतात. एक पण फॅमिली मेंबर असा नाही आहे की तो एन्जॉय करत नाही. ऑलमोस्ट सर्व एन्जॉय करतात. आणि मामाने तर डान्सची सुरुवात पण करून दिली होती. तर एक जण उठत होता आणि डान्ससाठी रेडी होत होते. तर मामी गेली होती, मामा पण गेले होते डान्ससाठी, वहिनी पण मला उठवायला आली होती. तर बघू शकता आमचा डान्स खूप छान आहे, तुम्ही वॉच करा. तुम्ही तर आमचा डान्स वगैरे पाहत आहेत. तर कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्ही पण नक्की असाच एन्जॉय करता का, मला कमेंट करून पण सांगा. आणि कशी वाटते आमची बड्डे पार्टी ते पण कमेंट करा. आणि गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. गाईज तुम्ही पुढे बघू शकता माझे मामा मामीसाठी काय बोलतात. आणि नक्की सांगा तुम्हाला पण आवडले असेल. तर गाईज वेट अँड वॉच. प्रत्येकाला माझ्याशिवाय करमत नाही. तर सर्वांनी जोक्स वगैरे केले होते, मस्त एन्जॉय करत होते बसून बसून. तर बघू शकतात. आणि सर्व माईक घेऊन त्यांच्या वाईफसाठी जोक्स वगैरे करत होते. आमच्या लाडक्या मामीला बघू शकता किती छान डान्स करत आहेत. मामा साईडला नाचतोय आणि मामी इकडे नाचते. वा, मामीला कळत तर कोणाची गरजच नाही, एकटी नाचून घेते. तर गाईस आता आम्हाला सर्वांना नाही, आपल्याला घ्यायचं बाप्पा, मी घेऊन देऊ. एक एक उठा के दोन में इसमें क्या है?
मटन दाल तड़का काजू मसाला राइस रोटी पापड़ रोटी नान मिक्स ग्रीन सलाद बहुत अच्छा डेकोरेशन पिकल ग्रीन सलाद गुलाब जामुन पापड़ गुलाब जामुन पिकल नमक आने फ्रेंड्स तुम्ही बघू शकता किती छान प्रकाराने त्यांनी डेकोरेट केलं होतं. तर खूप छान आवडलं मला आणि टेस्ट पण खूप छान होता. त्यानंतर निंबू पाणी वगैरे मागवलं होतं यांनी जेवण झालं नाही त्यानंतर. तर सर्वांनी पिलं पण होतं. तर जेवणाचं टेस्ट खूप छान होता, सर्वांना आवडलं होतं. आणि आता टाईम झाला होता 1:08. तर आता आम्हाला झोप पण येत होती, पण इथून निघायचा हालचालच करत नव्हते, कारण की लगेच मामीचा निघीचेला बड्डे होता. तर आम्ही लगेच 12 वाजता मामीचा बड्डे सेलिब्रेशन केला होता. तर बघू शकता मामीचा पण बड्डे आम्ही सेलिब्रेट केला होता सर्व फॅमिलीने. तर सर्वजण सेलिब्रेट करताय. भाऊ लगेच आला माझ्याकडे, माझा फोटो काढून दे म्हटलं ओके तुझा. तर आम्ही सर्वांनी बड्डे केक वगैरे कट वगैरे केले. त्यानंतर भाऊचा वगैरे सर्वांचे फोटोशूट वगैरे केले. त्यानंतर आता आम्हाला जायचं होतं घरी. तर सर्वांना बाय बाय करत होते. म्युझिक बॉयला पण बाय करत होते माझे पप्पा. तर सर्वजण आता जात होतो. बिल वगैरे देऊन आलं. ते बिल तुम्ही पाहून तर शॉकच होणार बिल किती आलं होतं. तर मी सांगत नाही बिल किती आलं होतं, कारण की खूपच बिल आलं होतं आमचं. कारण की जाऊ दे आता, ते काही गोष्ट नाही, खूप बिल आलं होतं. तर बाय, आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. बाय अँड गुड नाईट.